सर आवाज येत नाहीये तुमचा. आता येतोय का? हो. ठीक आहे. इथं पास करायला लागेल आणि ज्या कॉलमला आपल्याला फिल्टर करायचं आहे त्या कॉलमचं नाव इथं पास करायला लागेल. तर आपण ब्रँडला फिल्टर करतोय. आपल्याला फक्त जो ब्रँड आहे तो इथं पास करायचा. ठीक आहे. आता हा फक्त आपल्याला युनिक ब्रँडची नावं देईल. ठीक आहे. आपल्याकडे टोटल 2160 रेकॉर्ड्स आहेत. त्याच्यापैकी आता फक्त युनिक ब्रँड आपल्याला दिसतील इथं. ठीक आहे. ते कसे दिसतात ते आपण एकदा पाहू, एक्झिक्यूट करू. किती दिसत आहेत ते पाहू आणि त्याच्यानंतर पुढं फिल्टर कसं करायचं ते पाहू. ते 27 मिळालेत आपल्याला याच्यामध्ये. 27 युनिक लॅपटॉपच्या कंपनीचे नाव मिळाले. ठीक आहे. ते कसे दिसतात आपण ते पण पाहू. ते कसे दिसतात ते जर पाहिजे असेल तर कुठली ऍक्टिव्हिटी यूज करायची? हे सगळे आपले युनिक लॅपटॉपचे ब्रँड्स आहेत. ठीक आहे. वरपासून पाहू शकता असूस, अलोरिन, MSI, HP, लिनोवो, मेडुयन, काय असेल ते, एसर, ऍपल, रेझर, गिगाबाईट, डेल, LG, सॅमसंग. ठीक आहे. जे आपल्याला पाहिजे ते युनिक आता मिळालेत. ठीक आहे. आता याच्यानुसार आपल्याला डेटा फिल्टर करायचा या ब्रँडनुसार. ठीक आहे. तर याच्यासाठी काय करायला लागेल, हा आपल्याला ह्या जो युनिक डेटा टेबल आहे याला इटरेट करायला लागेल. ठीक आहे. म्हणजे आपण 1 बाय 1 त्याचे सगळे बाकीचे ब्रँड शोधू शकतो. तर त्याच्यासाठी काय आहे, फॉर इच रो इन डेटा टेबल. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण हा युनिक वाला डेटा टेबल पास करू. याच्यामध्ये मी असाइन करतो ब्रँड. ठीक आहे. कंट्रोल के. आणि याच्यामध्ये रो मध्ये आपला कुठला कॉलम होता तो कॉलम आपण इथं पास केलाय ब्रँड नावाचा. ठीक आहे. आता ह्या ब्रँड नुसार जो आपला मेन डेटा टेबल आहे जो आपण ऑलरेडी रीड केला होता त्याला आपल्याला फिल्टर करायचं. ठीक आहे. ते कसं करू शकतो आपण, फिल्टर डेटा टेबल ऍक्टिव्हिटी आहे आपल्याकडे. की ऑल लॅपटॉप्स आपल्याला फिल्टर करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय पास करायचंय, कॉलमचं नाव ब्रँड. ठीक आहे. आणि ते काय असलं पाहिजे, तुमचा जो इथं ब्रँडची व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूनुसार त्याने फिल्टर केला पाहिजे. ठीक आहे. आणि तुमचा DT
फिल्टरचा डेटा आहे म्हणून मी याला फिल्टर नाव देतो. कोणाला काही डाऊट असेल तर विचारामध्ये. ठीक आहे. आणि याच्यामध्येच आपल्याला त्या ब्रँडचा तो डेटा लिहायचा आहे. ठीक आहे. त्या लॅपटॉप शीट मध्ये जे आपण आधी ओपन केलेली त्याच्यामध्ये त्या ब्रँडची आपण शीट बनवू राईट रेंज मध्ये. जो फिल्टर केला डेटा तो आपण त्याच्यामध्ये राईट करू. त्यामध्ये आपण हेडर्स पण ऍड करून घेऊ. 1 बाय 1 तुम्हाला एक एक एक्झिक्यूट करून दाखवतो मी. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? काहीच डाऊट नाही. मग का नाही केलं? डाऊट नव्हता. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता असूस डेटा रिटर्न. ठीक आहे. असूसचा डेटा त्याने राईट केला. आता आपल्या पहिली जी आपली इनपुट फाईल होती त्या डाउनलोड फोल्डर मध्ये तुम्ही इथं पाहू शकता ही आता अपडेट झाली आहे. याच्यामध्ये असूस ब्रँडचा त्याने डेटा आता राईट केलाय. ठीक आहे. सरचा ऑलरेडी होता वाटतंय, मग त्याला आपण डिलीट करू. तुम्ही पाहू शकता आता इथं असूसचा डेटा राईट झालाय. आता मी याला ओके करतो. नंतर अलुरीनचा डेटा इथं राईट झालाय. ठीक आहे. तसाच परत MSI चा डेटा पण इथं राईट झाला. MSI चा पण डेटा राईट झाला. त्याच्यानंतर SP चा डेटा राईट झाला. लिनोवोचा डेटा राईट झाला. त्याच्यानंतर मिडिओनचा डेटा राईट झाला. असं तो 1 बाय 1 सगळ्या शीट आपल्या या फाईलमध्ये ऍड करत चालेल त्या डेटा प्रमाणे. इतक्या सगळ्या शीट खाली क्रिएट होत आहेत. डेल, LG, सॅमसंग, PC कॉम, मायक्रोसॉफ्ट, इमुक्स. तर टोटल तो 27 सीट क्रिएट करेल तुमच्या फाईलच्या अंडर. डीप गेमिंग, ठीक आहे. तर आपले 27 ब्रँडची इथं फाईल तुम्ही पाहू शकता. या वेगवेगळ्या शीट्स इथं अवेलेबल आहेत. ठीक आहे. जेवढे पण आपण युनिक ब्रँड्स फाइंड आउट केले होते त्या सगळ्यांचा डेटा इथं राईट झालाय फाईलमध्ये. ठीक आहे.
आता त्याची ऍडिशन वगैरे तर तुम्ही इथं फायनल याच्यामध्ये फायनल प्राइसच्या तिथं ऍड करू शकता. इथं आपल्याला एक ऍडिशनल के मध्ये एक लास्ट जो के असेल त्याचा व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल रो नंबरच्या हिशोबाने आणि तिथं ऍड करून घ्यायला लागेल आणि शेवटी तुम्ही ही वाली फायनल प्राइस सपोज आता मला हे सॅमसंगचं करायचं आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला टोटल नावाचा एक ऍडिशनली सेल ऍड करून घ्यावा लागेल आणि इथं फॉर्म्युला ऍड करावं लागेल. ठीक आहे. काय फॉर्म्युला ऍड करावं लागेल? L2 to L L23 याची सम. ठीक आहे. ते पण आपण ऑटोमेशनच्या थ्रू करू शकतो. ठीक आहे. पण इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? येस, नो, मे बी काही करायला सांगितलं तर जमल दुसरं जर एखादी फाईल दिली तर. ठीक आहे. आधी हे करून घेऊ आपण एवढं. याच्यामध्ये अजून आपल्याला काय लिहायचंय? हे दोन गोष्टी लिहायच्यात. एक टोटल इथं नावाचा व्हॅल्यू ऍड करायची आणि इथं आपल्याला फॉर्म्युला राईट करायचं. बरोबर. तर ते कसं करू शकतो ते पाहू आपण आता. ठीक आहे. आपल्याकडे ऑलरेडी इथं फॉर ईच मध्ये सगळं आहे. आपल्याकडे ह्या डेटा टेबलचा पण काउंट आहे. ठीक आहे. त्या काउंटच्या बेसिसवरच आपण इथं ते फाइंड आउट करू शकतो आणि राईट पण करू शकतो. ते कसं करू शकतो? आपल्याला दोन राईट सेल ऍक्टिव्हिटी घ्यायला लागेल. एक फॉर्म्युला राईट करायला आणि एक तुमचं टायटल टोटल राईट करायला. ठीक आहे. आता कुठल्या शीटमध्ये लिहायचं आहे आपल्याला? ब्रँडच्या शीटमध्ये लिहायचं आहे. ब्रँडची शीट म्हणजे काय? जो आपण ब्रँड सिलेक्ट केलाय. ठीक आहे. त्याच शीटमध्ये हा डेटा लिहिला गेला पाहिजे आणि हे डायनॅमिक असेल तुमचं. ठीक आहे. कुठलं? ही वाली जी सेल असेल ही डायनॅमिक असेल. आता आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही की कुठं आपण अपडेट करणार आहे. ठीक आहे. प्रत्येक याच्यामध्ये काउंट वेगवेगळा आहे. ठीक आहे. आता जर ह्या शीटमध्ये जर आपण गेलो इथं, तर इथं आपल्याला हे 24 मध्ये लिहायचंय. ठीक आहे. पण आपण जर अजून LGच्या शीटमध्ये गेलो तर इथं आपल्याला 24 मध्ये न लिहिता मला वाटतंय अराउंड 34 मध्ये लिहायचंय. ठीक आहे. तर प्रत्येक वेळेस आपला काउंट वेगवेगळा असेल शीटचा. तिथं आपल्याला के टोटल व्हॅल्यू लिहायची तो. ठीक आहे. तर ते आपण कसं फाइंड आउट करू शकतो? सपोज ह्या केसमध्ये आपले 32 रेकॉर्ड्स असेल. बरोबर. 32 प्लस 2. ठीक आहे. म्हणजे तुमचा जो डेटाचा काउंट येईल त्याच्यामध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू ऍड करावे लागतील. तर आपण हे प्रॉपरली आपण त्या पोझिशनला लिहू शकतो. आता पोझिशन आपल्याला माहिती आहे की आपल्याला के मध्येच लिहायचं आहे. ठीक आहे. पण डेटा रोच्या काउंटच्या बेसिसवर लिहायचा आहे. तर मग ते कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण? के मध्ये लिहायचं आहे सपोज. तर के हे आपला कॉमन राहील प्रत्येक वेळी. फक्त आपला रो काउंटचा व्हेरिएबल चेंज होईल. तर त्याच्यामध्ये आपण कसं लिहू शकतो? प्रॉपर्टीज मध्ये जातो. ईटी फिल्टर डॉट रो काउंट प्लस 2 डॉट टू स्ट्रिंग. ठीक आहे. म्हणजे केचा जो पण व्हॅल्यू असेल त्याच्यामध्ये डेटा रोचा काउंट प्लस 2 डॉट टू स्ट्रिंग. म्हणजे जर डेटा रोचा काउंट तुमचा 24 असेल तर तो त्याच्यामध्ये 2 ऍड करून 26 लिहिल आणि K26 ला टोटल व्हॅल्यू लिहिल. ठीक आहे. इथं काय लिहायचं आपल्याला? टोटल. तसंच सिमिलरली आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे एक त्याच्या नेक्स्ट सेलमध्ये. बरोबर. ठीक आहे. तर आपल्याला लिहायचा आहे फॉर्म्युला के मध्ये न लिहिता आपल्याला एल मध्ये लिहायचं आहे. बरोबर. के मध्ये आपण टोटल लिहिलंय त्याच्या पुढच्या सेलमध्ये म्हणजे एल मध्ये.
ठीक आहे. एल मध्ये काय लिहायचं आहे आपल्याला? फॉर्म्युला लिहायचा आहे. काय आहे फॉर्म्युला तुमचा? सम, हे डबल कोट्स मध्ये जाईल सगळं, इज इक्वल टू सम, आणि याच्यामध्ये आपला फॉर्म्युला फिक्स आहे. आपल्याला सम करायची आहे L2 ची, बरोबर? कुठपासूनची सम करायची आहे? L2, बरोबर? L2 आपला फिक्स आहे पॉइंट, ठीक आहे. नंतरचा आपला जो कॉलम आहे, सेल आहे, तो लास्ट वाला असेल L33, बरोबर? ते कसं फाइंड करू शकतो आपण? L2 प्लस L, त्याच्यामध्ये आपला एक व्हेरिएबल पास होईल इथं, dt फिल्टर डॉट रो काउंट +1, ठीक आहे, डॉट टू स्ट्रिंग, आणि त्याच्यानंतर आपला तो ब्रॅकेट कंप्लीट होईल, जो फॉर्म्युलाचा होता तो, ठीक आहे. मी सगळं एक्सप्लेन करतो परत एकदा, काय प्रॉब्लेम नाही. कोणाला जर काही डाऊट असेल तर विचारू शकता, ठीक आहे. आधी आपण हे एक्झिक्युशन करून पाहू. त्या मेसेज बॉक्सला आपण टाइम आउट देऊ, ठीक आहे. 1-2 सेकंदानंतर तो ऑटोमॅटिकली क्लोज झाला पाहिजे. आता मी फाईलचा पाथ चेंज करतो, कारण त्या फाईलमध्ये ऑलरेडी खूप डेटा लिहिलाय. त्याला आपल्याला डिलीट करायला खूप वेळ लागेल, ठीक आहे. ही जी आपल्या फोल्डर मधली फाईल आहे ती पास करतो, ज्याच्यामध्ये कमी डेटा रिटर्न आहे, ठीक आहे. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त हे सर लिहिलेलं आहे, ते आपण डिलीट करू. सेव्ह करतो मी याला. ओके, एक्झिक्यूट करतो. राईट झाला की फायनली आपण पाहू त्याच्यामध्ये ते अपडेट होतंय. तसं पण आपल्याला ज्या ठिकाणी डेटा कमी आहे त्याचा दिसून जाईल नंतर, ते अपडेट होत आहेत की नाही आपले फॉर्म्युला वगैरे. पाहू शकता इथं टोटल आणि ते फायनली तिथं अपडेट होतंय. ठीक आहे, डेटा पूर्ण अपडेट झाला आणि त्याच्यानंतर त्याचे फॉर्म्युलाज वगैरे सगळे इथं पाहू शकता. इथं फॉर्म्युला आहे लिहिलेला, ठीक आहे, जो आपल्याला पाहिजे तो. ठीक आहे, आता दुसऱ्या एखाद्या ज्याच्यामध्ये जास्ती डेटा आहे तिथं जर आपण पाहिलं,
आता ह्या केसमध्ये आपल्याकडे जास्ती डेटा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता L2 टू तुमचा L85, ठीक आहे. L85 तुमचा लास्ट सेल आहे, तिथपर्यंत त्यांनी ऍडिशन केलंय L2 टू L85, ठीक आहे. जितका डेटा असेल तितका प्रॉपरली त्यांनी फॉर्म्युला तिथं अपडेट केलाय, ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? नाही काही डाऊट? ठीक आहे, आपण परत एकदा एक्सप्लेन करू काय केलंय आपण. सगळ्यात पहिल्यांदा शीट मधला डेटा रीड करून घेतला, ठीक आहे. जो पण असेल तो, ठीक आहे. XYZ काय जो डेटा असेल तुमची, काय फाईलचं नाव असेल, काय शीटचं नाव असेल, ठीक आहे. तो डेटा रीड करून घेतला, त्याचा स्कोप वाढवून घेतला, म्हणजे आपण तो एंटायर प्रोग्राम मध्ये कुठेही यूज करू शकतो म्हणून, ठीक आहे. त्याच्यानंतर एक आपण असाइन मध्ये एक फिल्ट्रेशन साठी जो आपल्याला युनिक डेटा देईल, युनिक कॉलमचे नाव देईल, म्हणजे ह्या केसमध्ये आपल्याला ब्रँडचे नाव पाहिजे होते, म्हणून त्याच्यासाठी आपण इथं डिफॉल्ट व्ह्यू डॉट टू टेबल, आणि याच्यामध्ये आपल्याला जो कॉलमचा डेटा पाहिजे युनिक, तो डेटा आपण इथं पास केलाय, इथं ट्रू केलंय. इथं जर फॉल्स केलं असतं तर आपल्याला डुप्लिकेट पण डेटा मिळाला असतं, ठीक आहे. डिफॉल्ट व्ह्यू काय काम करतं, तुम्हाला त्याच्यातला युनिक डेटा फाइंड आउट करून द्यायचं काम करतं, ठीक आहे. ही क्वेरी लिहून, ठीक आहे. ज्या डेटा टेबलचा आपल्याला डेटा फिल्टर करायचा आहे तो, त्याच्यानंतर डिफॉल्ट व्ह्यू डॉट टू टेबल, ठीक आहे. हा सिंटॅक्स आहे त्याचा, याच्यामध्ये आपण जास्ती काय विचार नाही करू शकत, ठीक आहे. ट्रू आणि ब्रँड जो आपल्याला कॉलम फिल्टर करायचा आहे तो, तर याच्या थ्रू मग आपल्याला जेवढे युनिक कॉलम्स आहेत, युनिक ब्रँड्स आहेत ते मिळाले, ठीक आहे. आता आपण काय केलंय, त्या युनिक ब्रँडला 1 बाय 1 इटरेट केलंय फॉर मध्ये, ठीक आहे, फॉर इच लूप मध्ये, ठीक आहे. तो ब्रँड जो असेल त्याला आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून घेतलंय ब्रँड नावाचे, ठीक आहे. नंतर आपण डेटा टेबल फिल्टर करतोय. कुठला डेटा टेबल आपण फिल्टर करतोय, जो ऑलरेडीचा सगळ्यात मोठा डेटा टेबल होता, ऑलरेडी रीड केलेला, त्याच्यामध्ये आपल्या युनिक व्हॅल्यू काय नाही काय नाही, तर टोटल डेटा होता तो डेटा आहे, ठीक आहे. तो आपण पास केलाय DT ऑल लॅपटॉप्स, ठीक आहे. आणि कॉन्फिगरेशनला काय दिलंय, फक्त जो कॉलम आपल्याला फिल्टर करायचा आहे, सपोज ब्रँड, जो पण ब्रँड असेल फॉर इच मध्ये 1 बाय 1 सगळे ब्रँड इटरेट होतील, त्याच्यातला एक ब्रँड आपण पिकअप केलाय जो इटरेट होतोय तो, आणि त्याचा डेटा फिल्टर करून घेतला, ठीक आहे. म्हणजे HP असेल तर HP चा डेटा फिल्टर करून दे, एसर असेल तर एसरचा दे, किंवा HP, विंडोज, लिनोवो काय असेल तो, ठीक आहे. आणि तो आपण लॅपटॉपच्या शीट मध्ये त्याची एक वेगळी ब्रँडची शीट बनवून त्याच्यामध्ये तो फिल्टर डेटा पास करतोय, ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं हे वाला लॉजिक, ठीक आहे. आता आपल्याला के मध्ये एक टोटल नावाचा कॉलम लिहायचा आहे, ठीक आहे. आता हा कॉलम नाही म्हणू शकत आपण, त्याला एक सेल लिहायची टोटल, बरोबर. आणि त्याच्या पुढच्या सेलमध्ये आपल्याला फॉर्म्युला लिहून हे इथपर्यंतचे काय जे टोटल असतील ते फाइंड आउट करायचे, बरोबर. तर ते आपण कसं फाइंड आउट केलंय, एल आपल्याला माहिती आहे की आपल्याला के मध्ये व्हॅल्यू लिहायची, ठीक आहे. पण आता कसं असतं की डेटा टेबल मध्ये काउंट करताना तो काय करतो, तुमचा फर्स्ट वाला हेडर सोडून देतो, ठीक आहे. आणि तुमचा काउंट 0 पासून स्टार्ट होतो कधी मग, ठीक आहे. म्हणजे सपोज तुमच्याकडे 25 जर काउंट आला टोटल, तर त्या केसमध्ये तो 25 ला जर आपण राईट केलं तर तो ह्या इथं जाऊन लिहिल तो, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये +1 करायला लागतो, ठीक आहे. म्हणून आपण तो +2 केला इथे, ऍक्च्युली आपल्याला नेक्स्ट सेलला लिहायचंय म्हणून, ठीक आहे. कारण डेटाचा काउंट सुरू होतो 0 पासून, ठीक आहे. म्हणून +2 केलाय, आणि त्याच्यानंतर हा कॉलम मध्ये आपण इथं टोटल व्हॅल्यू लिहिली के मध्ये, ठीक आहे. आणि एल मध्ये फॉर्म्युला आपण कसा फाइंड आउट केलाय, हे सिमिलरली आपण फक्त इथं एल केलंय के च्या ऐवजी राईट करताना, आणि फॉर्म्युला मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण L2 पासून स्टार्ट करणार आहे आणि त्याच्या -1 पर्यंत जाणार आहे, ठीक आहे. जितका पण काउंट असेल तिथपर्यंत ते फाइंड आउट करून आपण इथं फॉर्म्युला राईट केला, ठीक आहे. रो काउंट +1 डॉट टू स्ट्रिंग, आणि नंतर ते ब्रॅकेट आपण कंप्लीट केलंय फॉर्म्युलाच, ठीक आहे. एक्झिक्यूट करून पहा मग एवढं, ठीक आहे. सगळ्यांना मी ग्रुपवर शीट तर शेअर केलीच होती आधी.
एडिटी फिल्टर आणि घेतलं. वरती घेऊ का? हा. हे वाला ना? हा. असं तर इथं पण बसू शकता. याच्यावर. राहील कोणाला प्रॅक्टिस बसायची. एक वेगळी शीट क्रिएट करून देतो मी. तर असं बसायचंच नाही. किती? तो आहे का CTV डॉट डिफॉल्ट व्यू. Excel applications for .NET. तो पास कर आणि जो कॉलम येतो त्याच्यामध्ये कॉमा पास कर. जो कॉलम तुला पाहिजे ब्रँड पाहिजे. काय झालं एडिटिंग फिल्टर तुझा टेबल नाही आहे. आता तुम्ही याला फॉरेस्ट फिल्टर Okay. Applications. ऍप्लिकेशन खूप हे करत इन्स्टॉल करत. आहे ना, तर मी केलंच नाही. सरांच्या इथं असणारच ना. Excel टाकणार. बघ बरं. आलं ना. पुढचं. थांब ना, परत जायला लागेल ना तिथं. तू बस ना, मी तुला सांगते, बस खाली. बघून यायचं. आम्ही बसत नाही रोज. तीच घ्यायची. सरने त्याच्यावरतीच घेऊन ना, त्याच्यात असं घ्यायचं होतं. माझ्याकडे पण नाही. घरी बसल्या समजा ते श्याम इन्साइट व्याज कशात होते कंट्रोल की कंट्रोल केलाच होते ना. मग काय नाही
यश असाइन मध्ये व्हॅल्यू सब मध्ये काय टाकलंय तू? फर्स्ट वाली डू मध्ये टाकलेली एक्सेल ऍप्लिकेशन मध्ये वरती बघ. नाही की इथं मध्ये जाऊन ते मध्ये बघणार. थांब आहे जाऊ दे इथलं कॉपी पेस्ट मला मारून टाक सगळं. अरे आधी रीड रेंज घेतली सर ना. मध्ये लॅपटॉप्स ना स्नॅप नंतर रीड रेंज काय पुढे सिंपल स्कोर प्लस हे होतं का? नाही ते सुशांतचा वापरायचं पेट हे नाही LT PT लॅपटॉप से वाढतो हा डिपन कॅपिटल टेबल टू प्राईम 2 मिनिटं ते मेन घेतात. पुढे जाऊ पॅकेज नाही थांब.
तरी हा बस होते. शेरवर अजून काही बघ. अजून काही? चालेल का? पलीकडच्या शीटला रेफर करू शकते, त्याच्यामध्ये आहे ते फाईल ओपन पलीकडे, तर काही डाऊट असेल. टाईप केलं ना, डॉट केलं ना, मग येऊन जातं डॉट ही फाईल. चुकत असेल तर. स्पेस आणि सॉरी कंट्रोल आणि स्पेस बटन केलं ना क्लिक, त्याला आहे ना एक कॉर्नरचा क्लिक केला ना, प्लसचा साईन आहे ना, त्याच्या अलीकडे एक कॉर्नरला फक्त कॉर्नर दिसते, त्याला क्लिक कर. त्याच्यात तुला काउंट कंट्रोल आणि स्पेस दाब आणि ते करायचं. यूज व्हेरिएबल्स नाही यूज व्हेरिएबल नाही, तिथंच. तर डेटा टेबल पास होतोय का पहिला डेटा टेबल बनवलाय का तू टी ऑल लॅपटॉप्स म्हणून? नाही. तो व्हेरिएबल रीड रेंज मध्ये जा, क्लिक कर रीड रेंज, तिथे जा प्रॉपर्टीज मध्ये आलं त्याच्या प्रॉपर्टीज इकडे राईट क्लिक. तो व्हेरिएबलच नाही म्हणला तुझा टीटी आउटपुट मध्ये. कंट्रोल की लॅपटॉप्स डीटी, तो डीटी टाक वरती आहे बघ डीटी. आता कंट्रोल आणि हे बटनला स्पेस तो टाका, डीटी प्रॉपरली टाकतो. तुला काय करायचं तू कर. ऑल लॅपटॉप्स करंट सॅटला सिक्वेन्स डबल क्लिक केल्यावर प्रॉब्लेम क्लिक कर तिथले. युनिक ब्रँड्स पण क्रिएटेड नसेल मग. हा मग त्याला डेटा टेबल बनवून डेटा टेबल स्ट्रिंग स्ट्रिंग आहे ना, डेटा टेबल बनवून डेटा टेबल सिस्टम डॉट डेटा टेबल. ते पण वाढवू कसं असतो. नाही ते राहू दे, हा बट करेल की खाली टाका. आता ते डिफॉल्ट मिळेल तुला. छोट आहे. कंट्रोल स्पेस कर दिसतंय का? कारण तो डेटा टेबल नव्हतं डॉट टू टेबल. पैसे नाही स्पेस नाही, खालचं टू टेबल हे करा.
ते नाही होतं काय होतं ठीक आहे बट समोरचा का हाच आहे ना ठीक आहे बट यालाच का एक मिनिट हा. कशाचं पाहिजे तोच त्याची कॉर्नरला Corner. In bracket. ते मोठ्या ह्याच्यामध्ये ओपन करून घेतलं काय चुकतंय कळत नाही का व्हॅल्यू दिसतच नाही ते चुकलं तरी कळत त्याच्यामध्ये काय माहिती एरर काय पाहून घे Set workflow variable value including default activity नाही त्या रेडवर जावं वर्ष वरच्या argument value म्हणतात to table is not member of database. टेबल कनेक्ट टाकलं गेलं बघ तेच ओपन करणार तेवढंच दिसतं लिमिटर ते डिफॉल्ट व्ह्यू डॉट टू टेबल स्पेलिंग चुकलं त्याला एरर तर ते फॉर इश्यू येईल खालचं तर पटकन करा zero table. एक्सेल ऍप्लिकेशन खूप नाही सापडत तुम्हाला त्याला ते मॅनेज पॅकेज मध्ये जायला लागेल क्लासला आहे ना ते पुढे यायचा मध्ये मध्ये हे करून आपलं Enter key करून select करून सर हा. Audit.
0. ब्रँड पासून बघू. नको करू. इथं ब्रँड आहे. करू शकतो काय नो ब्रँड. हे कसं काय माहिती? हे तरी नाही झालं. हा. इथं पण हे करावं लागतं व्हेरिएबल. रो. काय करतोय आपण थोडेफार रो. जो आपल्याला हे मिळालंय, युनिक ब्रँड मिळाले कुठलं काढते? 25-30 काय असतील ते. झालं? आता त्याच्यामध्ये कुठलं एकच सांग फॉर्म मी तसं तुला ब्रँड दाखवते. नावाचं. हे काय वस्तू करतो, तिथं एक नाही ब्रँड करू शकत. नावाचा व्हेरिएबल तर त्याच्यामध्ये ब्रँडची व्हॅल्यू स्टोअर करून ठेवतो. बरं थांब, मी करू देते तुला. माझा फोन घे नाही. ती सिंगल व्हॅल्यू आहे ना, फोटो फोन घेते ना त्याचा. व्हॅल्यू आहे म्हणल्यानंतर तो डेटा टेबल नसतील तो. मग आता इथे पण ब्रँड पास करू नका, करू की. क्वालिटी रो. काय येणार नाही. बघायचं. पाठवू का तुला? पाठव. तोच प्रॉब्लेम झाला एकदा डिलीट करून परत एकदा असेल हो. डेटा टेबल चेंज नाही केलं. हा हे आतमधला इंटरनल परत एक वेगळा व्हेरिएबल बनवलाय 2-3 व्हेरिएबल झाले. शॉर्टकट काय करायचं आता? हो. टेबल जात होती वर्कफ्लो मध्ये डेटा टेबल जावं त्याच्यामुळे ते रो स्ट्रिंग. इन ब्रॅकेटच्या म्हणजे ना. डॉट स्ट्रिंग आहे. डॉट स्ट्रिंग आहे. आता आहे ना. टू नंतर झालं. आता काय? नव्हते फोटो दिला. त्याचा पण स्कोप मॅक्सिमम बाहेर जागा म्हणजे तो 10 मिनिटात संपवाय
झाला होता. प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का? एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप टाकताय तुम्ही, ऑलरेडी तुमचा एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप वरती पण आहे. ठीक आहे, तो क्लोज नाही झाला आणि त्याच्या आतमध्येच तुम्ही तर तुम्हाला आता ऍक्च्युअली एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप टाकायची गरजच नाही, कारण हे सगळे ऑपरेशन चालले ते एक्सेल ऍप्लिकेशन स्कोपच्या आतमध्येच चालले तुमचे. मग हे नको देऊ. हे एक्सेल ऍप्लिकेशन स्कोपची गरजच नाही, डायरेक्ट राईट रेंज रीड रेंज करू शकता इथे. कारण तुम्ही त्याच्यामध्ये तो क्लोजच नाही केला ना. आता वरचा एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप बघतो, वरतीच आहे सगळं, त्याला तो क्लोज नाही केला, त्याच्या आतमध्येच तो करते हे सगळं. बरोबर, परत एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप ओपन करायची गरज नाही. ठीक आहे, डिरेक्टली राईट करू शकतो इथे, राईट रेंज. ठीक आहे, आतमधल्या ऍक्टिव्हिटीज. व्हेरिएबल सेट करायची गरज नाही ना. मग आउटपुट मध्ये डायरेक्टली व्हेरिएबल क्रिएट होईल ना सर तसं? नाही, ब्रँड ऑलरेडी तुझ्याकडे आहे ना. शीट बनवायची ना, तो राईट रेंज मध्ये तिथं शीट पास करते. बरोबर, हा. ते फर्स्ट वाला ऑप्शन काय करतोय तुझा, शीटचं नाव पास करतोय. बरोबर, मग शीटचं नाव काय ठेवायचं तुला, सपोज ब्रँड ठेवायचं, कारण तुझं जे नाव त्यांच्यामध्ये आलंय ब्रँडचं नाव तेच आपण इथं पास करतोय ना, त्या नावाची शीट बनली पाहिजे. खाली तुझा तो फिल्टर वाला डेटा टेबल पास होईल. तर मग इथं प्रॉपर्टीज मध्ये नाही सेट करावं. पण ते सेट केलं ना, ब्रँड नावाची शीट बनवली ना. शीट कुठे आहे, शीट नाही, ब्रँड. बरोबर, आणि आता काय फक्त तुला डेटा टेबल पास करायचं, कुठला करायचा आहे, तिथे फिल्टर वाला. बरोबर. त्याच्यामध्ये ऍड हेडर्स करून घे, प्रॉपर्टीज मध्ये जाऊन राईट रेंज वगैरे करतो ना, त्याला राईट रेंजला क्लिक करेल मग ऍड हेडर्स कर, नाहीतर मग ते हेडर्स ऍड नाही होत त्याच्यामध्ये. शेवटचा ऑप्शन
पॅकेट नाही दिलं ना ते क्लोजिंग पॅकेट दिला पण ओपनिंग पॅकेट दिलाच नाही किती फिल्टर चार्ज बॉक्सची काही गरज नाही तशी आणि त्याच्यामध्ये टोटल अजून नाही दिला तुम्ही तो A1 मध्ये लिहिल ते चेंज करायला लागेल तुम्हाला आता तो राईट साईड कुठं करतोय A1 मध्ये करतोय पण ते ऍक्च्युली A1 मध्ये नाही लिहिलं एल च्या व्हॅल्यू मध्ये लिहिलं पाहिजे तर इथं चेंज करून 11 L1 नाही ते येईल आणि तो डायनेमिक असेल तिकडचे कोड ऍक्च्युली दोन राईट सेल करते इथे एकच केलं ब्रँड टोटलचा एक राहील ब्रँड आणि टोटल काही तर मेसेज बॉक्स करू का आता मेसेज बॉक्सच्या आधी तर हम्म. त्या दोन व्हॅल्यू तू पास नाही केले कुठल्या राईट सेल जी आहे का पहिली राईट रेंज आहे बरोबर तीन आहे तुझ्याकडे राईट रेंज आहे ते प्रॉपर आहे ठीक राईट सेल आहे आता इथं तुला टोटल लिहायचं कुठे लिहायचं आहे तू A1 मध्ये लिहिते ठीक आहे ते प्रॉपर पास नाही झालं त्याच्यानंतर खाली पण तू पासशील जी सेकंड राईट सेल आहे त्याच्यामध्ये पण तू ब्लँक पास केलंय ते कुठेही जाऊन लिहिल ते L1 मध्ये नाही करायचंय तू पहिल्या कोड मध्ये L1 मध्ये स्पेसिफिकली L1 मध्ये जाऊन लिहिन ते त्याच काय उपयोग होणार नाही हे ते नको ओपन करू त्याची कुठची व्हॅल्यू ओपन करायची त्याला तसं नाही इथून नाही ओपन होणार ते प्रॉपर्टीज मध्ये जाऊन करायला लागेल. कधी तर करू शकतेस कॉपीच कर डायरेक्ट सगळं एवढं टाक फक्त समजलं पाहिजे की काय करायचं सिंटॅक्स सगळेच लक्षात राहतील याची काही गॅरंटी नाही डायरेक्ट सगळंच कॉपी करतात कंट्रोल A कंट्रोल C वरती वरचं L1 च्या तिथे बरोबर की काय रे असेल तर काही एरर काय बघ वरच्याला बघू सर तिथे एरर आलं दोन्ही K is not declared it may be increased due to सिंगल पोर्ट राहिलाय का पहिला तेच बघत होते सर डायरेक्ट कॉपी सगळं कॉपी
डबल कोट देऊ का सर? हा सुरुवातीला डबल कोट काय त्याच्या खाली पण तेच कॉपी कर. इथं पण हा. तेच सगळं डिलीट कर पहिले. हम्म. ते डिलीट कर. ते डबल कोट ते डिलीट कर. हा मला वाटलं तिकडं. कर कंट्रोल. आता त्याच्यामध्ये परत ओपन कर त्याला मॅसेज मिळतो. तिथे केच्या ऐवजी एल कर. आता इथे व्हॅल्यू देत आहे. सफिशियंट तेवढं पॅरामीटर. नाही लागणार क्लिक कर तिथे नाही जाईल एरर. तसा त्याचा इम्पॅक्ट नाही होणार आता कारण ऑलरेडी तो डेटा रिटर्न आहे. फाईल मध्ये डेटा लिहिलेला आहे ना. चांगलं वाटतं कारण एरर मेन रन झाला मला वाटतं. एक काम कर ते तिथे हा ते टेस्टिंग फाईलला क्लिक कर. डिझाईन मध्ये ते ड्रॉप डाऊन ला क्लिक कर. तो डिबग करते त्याच्यामध्ये मेन बसून बोलतो. डिझाईन मध्ये ते ड्रॉप डाऊन ला क्लिक कर पलीकडे. हे. नाही त्याच रन फाईल कर. रन तेवढी सिंगल फाईल सगळंच रन करते त्याच्यानंतर प्रॉब्लेम. It's open already. Close कर खालची. एक्सेल फाईल क्लोज कर. ओपन आहे इथं. इकडे खाली टास्क बार मध्ये. असूस डेटा राईट करायला सुरुवात करूया. क्लिक करत चालेल. तो पहिल्याच फाईल मध्ये लिहितोय त्याच्यामुळे काय अपडेट दिसणार नाही तुम्हाला. ठीक आहे. बंद. ठीक आहे. उद्यापासून आपण थोडेसे ते बिल्ड एरिया टेबल वगैरे त्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते शिकू. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण रिपोर्ट कसा क्रिएट करू शकतो ते त्याच्या थ्रू आपल्याला समजा. ठीक आहे. आता एक फिल्ट्रेशनचं झालं. डेटा इकडून तिकडं कॉपी करणं हे पण झालं. फिल्ट्रेशन. ठीक आहे. रिपोर्ट कसा बनवू शकतो ते आपण उद्यापासून पाहू. म्हणजे आपण एक्सेल मध्ये एसक्यूएल मध्ये टेबल असतात त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर कसं बनवतो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू कशा ऍड करतो डिलीट करतो. एसक्यूएलचाच पार्ट येतो असं समजू शकतो. पण ते आपण फक्त UI5च्या थ्रू डेटा टेबलच्या थ्रू करणार आहे. ठीक आहे.